पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. खरं तर 40+ एक वेगळं क्रिकेट आपण साताऱ्यानं पाहतो. नवी मुंबईचे आमचे करावेचे योगेशजी तांडेल देखील उपस्थित आहेत. मला आठवतं आहे की 2 ते 3 वर्षांपूर्वी नवी मुंबईमध्ये एकदा 30+ ची देखील टुर्नामेंट करण्यासाठी मला देखील त्यांनी संधी दिली होती. हे 30+, 40+ अशा अनेक संकल्पना क्रिकेटमध्ये आलेल्या आहेत आणि 40+ तालुका ओपन अर्थातच एकाच तालुक्यातील 11 खेळाडू तुम्ही एका टीममध्ये घेऊ शकता. हा फॉर्मॅट सर्वांनाच ठाऊक आहे. आणि सलामीची जोडी मैदानात दाखल होत असताना केतन मेहर आणि त्याच्या साथीला सोन्या गायकवाड, दोन्ही पारगावचेच. नेहरू 40+ वन सोल्युशन 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळले 40+चे. मगाशी देखील उल्लेख केला की एक नामी संधी मिळाली 40+च्या सर्व खेळाडूंना आज कंपेअर टू रेग्युलर प्लेयर. क्रिकेटमध्ये असं म्हणतात की कोणताही खेळ असू दे, आयुष्य असू दे, कधी तुलना करू नये. परंतु तुलना केल्याशिवाय आपल्यालाही समजत नाही की एक्झॅक्टली आपण नक्की कुठे होत. हे सावलीचं महत्त्व आपल्याला पटवून द्यायचं असेल तर ऊन खावं लागतं. तसंच आहे 40+ अर्थातच 40 वय पार झाल्यानंतरही आपण नक्की एक्झॅक्टली क्रिकेटच्या कोणत्या पोझिशनवरती होत, आपला खेळ कसा होतो आहे हे जर का तपासायचं असेल तर रेग्युलर संघाच्या विरोधात खेळणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या विरोधात खेळायचं असेल तर हा सामना जिंकायला हवा. पाहूया कोणता संघ नक्की जिंकणार आहे हा सामना. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. 4 षटकांच्या मॅचेस आहेत हे लक्षात असू द्या. आज शेवटची रात्र. अजनबी स्पोर्ट्स ओळेच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंट्सवरती जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्यांचंही स्वागत. क्रीडांगणावरती या साखळी मैदानावरती देखील क्रिकेट रसिक उपस्थित झालेत, त्यांचंही स्वागत आम्ही करतोय. स्ट्रायकिंग एंडला सोन्या गायकवाड आणि त्याच्या साथीला केतन मेहर. पहिले षटक घेऊन आलाय अली. पहिलाच बॉल ऑन ड्राईव्हचा फटका, परंतु मिडॉनला गॅप शोधू शकला नाही सोन्या गायकवाड. निर्धाव चेंडूची सांगता करतोय अली. वन सोल्युशन 40+. माझे समालोचक मित्र निलेशजी नाईक सुधागडवरून या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत. खोलात टाकला होता चेंडू, गोलंदाजाच्या अगदी बाजूनं काढलाय कार्पेटच्या सहाय्यानं. बॉल स्क्रीनच्या समोर आहे. दुसरी धाव, परंतु केतन तयार नव्हता या दुसऱ्या धावेसाठी. GS घरात वरचे ओळे आणि त्यांच्या विरोधात वन सोल्युशन नेरोड 40+चे दोन्ही संघ मैदानात खेळत असताना सुपर 3 साठी लढत चालू आहे. जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचेल. 3 पारितोषिके या स्पर्धेमध्ये. चांगली गोलंदाजी अलीकडून. खोलवर टप्प्याचे हे चेंडू. खरं तर संधी होती, नामी संधी होती, परंतु वयाची 40 ओलांडल्यानंतर आपण ही धाव कंप्लीट करू शकतो का ही देखील कदाचित मनात शंका आली असेल. निर्धाव चेंडू आलाय. पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात अलीने वन सोल्युशन 40+ टीमसाठी चांगली केले. पहिला चेंडू अगदी मिडॉनच्या दिशेने गेला, फील्ड करण्यात आला. दुसऱ्या चेंडूवरती एक गाव घेतली सोन्या गायकवाडने आणि तिसरा चेंडू इथे निर्धाव टाकलाय अलीने. फुल टॉस बॉल आणि त्यावरती ते कडा प्रहार केलाय. पॉइंटच्या वरतून बॉल सीमारेषा पार. इट्स नो बॉल कॉल. 5 धावा या चेंडूवर. बोला गणपती बाप. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे इथे वेस्ट साईडसाठी. तिसरे पंच मात्र निर्णय ते सुपूर्द करतील. सर्वांचा मी पुन्हा एकदा स्वागत करतो या क्रीडा स्पर्धेमध्ये. एकूण 24 संघ या स्पर्धेत खेळलेत, त्यापैकी आता एकूण 6 संघ पुढे सरकलेत. 6 संघांमध्ये पहिल्यांदा 3 मॅचेस होतील, त्यामधून आपल्याला समजेल की नक्की सुपर 3 मध्ये कोण पोहोचलेत. अलीने दमदार सुरुवात केली होती या षटकाची. खरं तर पहिल्या 3 चेंडूंवरती एकच धाव. पॉवर प्लेचं षटक. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुमचा गोलंदाज पहिले 3 चेंडू ब्लॉक होलला चांगले टाकतो. त्यानंतरचा चौथा चेंडू अद्यापही डिसिजन दिलाय, नो बॉल दिलाय, परंतु तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि इट्स अ नो बॉल कॉल. तिसऱ्या पंचांनी देखील निर्णय दिलाय नो बॉल +4 असे एकूण 5 धावा.
धावसंख्या 6. सोन्या गायकवाड आणि केतन मेहर या दोन खेळाडूंमध्ये सध्या चर्चा होत असताना यंदाचं रायगड 40+ जो स्पर्धा झाली प्रीमियर लीगची ती देखील केतन मेहरने गाजवली आणि तोच सध्या मैदानात खेळतोय. नो बॉल +4. नेक्स्ट बॉल फ्रीडचा असेल. एकूण चेंडू झालेत आतापर्यंत 3. 6 धावा धावफलकावर. फ्रीडचा बॉल केतन मेहरसाठी. मिडॉनच्या अगदी बाजूने बॉल काढलाय. केतन मेहरच्या बॅटमधून ऑन ड्राईव्हचा चौकार. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक होता. चौकार आलाय. लॉंग ऑनची बाउंड्री पार केली या चेंडूला आणि चौकार. 4 धावा मिळवल्या. GS घरात वरचे ओळे या संघाने. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 वर. फुलटॉस बॉल. लोअर फुलटॉस होता. चॉप करण्याचा प्रयत्न आणि ते डायरेक्ट हिट. सेलिब्रेशन सांगते कदाचित सोन्या गायकवाड माघारी परतणार की नाही हे तिसरे पंच आता इथे डिसाइड करतील. लोअर फुलटॉस बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता आणि एक स्टंप दिसत होता. डायरेक्ट हिट केलाय तो मिथुनने. फलंदाज बाद सोन्या गायकवाड. युवराज सिंगची आठवण करून दिली मिथुनने. चर्चा करत असतो या कॉमेंट्री बॉक्समधून देखील तुम्हाला कित्येक वेळा असं ऐकायला देखील मिळतं. जेव्हा स्टंप उडतो ना तेव्हा त्या गोलंदाजाला तो आवाज फार चांगला आवडतो. ज्यावेळी चौकार षटकार येतात जो बॅटचा पंच आहे त्याचा आवाज आवडतो. परंतु एखाद्या फिल्डरने डायरेक्ट हिट केलं तो स्टंप बेल्स उडाल्याचा जो आवाज आहे ना तो एक त्याला नक्कीच नेहमी आवडतो. आणि डायरेक्ट हिट नक्की मिथूनकडून आपण पाहिलं. पॉईंटला उभा होता तो. डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज सोन्या गायकवाड मात्र बाद झाला. ऑन द स्टंप डायरेक्टली थ्रो होता. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते उदय घरत. वरचे ओळेचाच खेळाडू आहे आणि त्याच्या साथीला केतन. रिस्की रन होती परंतु 4 षटकांचा सामना आहे. रिक्स तर घ्यावीच लागेल. सोन्या गायकवाड पोहोचू शकले नाही कारण डायरेक्ट हिट केला तो मिथुनने. महत्वाची विकेट मिथुनने ते प्राप्त केली आपल्या टीमसाठी. 1 सोल्युशन. 10 धावा. यस डेंजरस फॉर्ममध्ये उदय घरत. अपेक्षा खूप आहेत संघाला. क्लीन बॉल. पहिल्याच बॉलवरती इथे ऑन साइडला खेचत असताना यॉर्क बॉल टाकलाय अलीने. फलंदाज बाद. परफेक्ट यॉर्कर. अगदी मिडल यष्टी वरतीच टाकलेला हा चेंडू होता आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन गोलंदाजाचं. 24 लाईव्ह इव्हेंट्स वेगवेगळ्या अँगलने मात्र ते चेंडू दाखवत असताना परफेक्ट मिडल स्टंपवरती हा बॉल होता. लकी. काल 9 चेंडूंमध्ये 4 धावा डिफेंड केल्यात. तोच संघ मैदानात खेळतोय. 1 सोल्युशन नेरुळ. नवीन फलंदाज निनाद तारेकर मैदानात दाखल झालाय. उदय घरतची महत्वाची विकेट मात्र इथे घेतले. पहिल्या ओव्हरमध्ये मिस्टेक केली. खरं तर एक नो बॉल टाकला गोलंदाजाने आणि तिथेच धावा आल्या. नो बॉलवरती चौकार आला. फ्रीडच्या बॉलवरती देखील चौकार आला. केतन मेहरच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अलीने विकेट घेतली. एक उदय घरतला बाद केला आणि रनआउटची एक विकेट. 2 विकेट मात्र आल्या आणि धावा झाल्यात त्या 10. चला वेलेच्या बाबतीत सहकार्य करा. जास्त वेळ घेऊ नका. सतीश स्मृती गावठाण माफिया सवी जय मातादी दिघोडे आणि त्यांच्या विरोधात RCC पेठ या 2 संघादरम्यान पुढची लढत असेल. दोन्ही कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. आपण संपर्क साधा. काल सचिन नाईक देखील या टीममध्ये
होते. काल त्यांनी चांगली देखील गोलंदाजी केली, परंतु आज ते अनुपस्थित आहेत. फील्डिंगमध्ये सातत्यानं फेरबदल होत आहेत. 40+ प्रचंड अनुभव या खेळाडूंकडे. खरं तर आज आपण जे सुवर्ण दिवस पाहतोय क्रिकेटला, त्यामागे त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाला अजय ठाकूर. कव्हर्सला फटका, क्षेत्ररक्षक आहे, पॅरल स्ट्रोक होता आणि ते हुलकावणी दिली होती चेंडूनं, परंतु शेवटी चांगली फिल्डिंग. सोपं काम नाही आहे. टॉवरच्या रेंजने जेव्हा चेंडू येतो कठीण काम आहे, कारण आर्टिफिशियल्स आहे त्या लाईट सर्व. सूर्योदय असताना अर्थातच भर दिवसा फिल्डिंग करणं थोडं सोपं होऊन जातं, परंतु अंडर फ्लड लाईट्स फिल्डिंग करणं जेव्हा टॉवरच्या रेंजने चेंडू येतो तेव्हा कठीण काम आहे. 2 धावा घेतल्या, स्कोर 12. 2 फलंदाज बाद. पुन्हा दमदार स्ट्रोक समोर खेचलाय. व्ही शेपमध्ये हा फटका होता. स्क्रीनच्या समोर येऊन फिल्डिंग होईल. दोन्ही फलंदाज धावतायत, निनाद तारेकर आणि केतन मेहर. त्यांना ठाऊक आहे मोठे फटके येत नाहीयेत, आता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ही झुंज स्वतःची आहे. आपण ऐन तारुण्यात असताना खेळायचो आणि आताच आपला खेळ, यामध्ये खरं तर कंपॅरिझन सध्याच्या घडीला चालू आहे. ऐन तारुण्यात या डबल आपण सहजरित्या कंप्लीट करायचो, आता थोडा दम लागतोय, फिटनेस वाढवावा लागेल. स्कोर 14. बॅटची कडा घेतले, शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. नेरुल 40+1 सोल्युशन या टीमने फिल्डिंगमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली. मिथुनने मगाशी डायरेक्ट हिट केला, सुंठे वाचून खोकला गेला, तो सोन्या गायकवाड स्वरूपात. कारण सोन्या आतापर्यंत मैदानात असता तर धावांचा आणखी थोडा डोंगर वाढलेला तुम्हाला पाहायला मिळाला असता, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतले, थर्डमॅनच्या दिशेने बॉल चाललाय, पाठलाग चालू आणि शेवटच्या क्षणी बॉल सीमारेषा पार, चौकार. होईना, परंतु केतन मेहर मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये भले 2 विकेट महत्वाच्या फलंदाजांच्या आल्या असल्या तरी सुद्धा केतन मेहर जबाबदारीने मैदानात खेळतोय. 8 चेंडू 16 आणि संघाची धावसंख्या ती 18. फुल्लर लेनचा बॉल अजय ठाकूर कडून, वेगवान चेंडू. आतापर्यंत 1 सोल्युशन नेरुल 40+ टीमने फुल्लर लेनचे चेंडू वापरलेले आहेत. अलीने देखील पहिल्याच ओव्हरमध्ये पहिले 3 चेंडू ब्लॉक होलला टाकले होते. एक यॉर्कर बॉल त्याने उदय घरतला टाकला, त्यावरती त्याने उदय घरतला त्रिफळाचित केलं. थोडी लेंथ आता मागे खेचली, 5 चांगलं व्हेरिएशन लेंथमध्ये. केतन मेहर स्वतःवरती नाराज आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 10, या ओव्हरमध्ये एक चौकार येऊन सुद्धा अजय ठाकूरने अवघ्या धावा दिल्या त्या 8. धावसंख्या 2 ओव्हर नंतर 18 वरती 2. आयोजित ही स्पर्धा अजनबी स्पोर्ट चषक 3 दिवस रात्रींमध्ये खेळ आपण पाहतोय. अर्थातच आजची शेवटची रात्र या स्पर्धेची. 40+ तालुका हाफचा हा गट आहे, त्यामधील 2 संघ. कोण पोहोचेल सुपर 3ला त्यासाठी सध्या लढत चालू आहे. टॉस जिंकला तो 1 सोल्युशन नेरुळ संघाने, त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिल्या षटक टाकलं अलीने, धावा दिल्या 10. रनआउटची 1 विकेट आली, 1 विकेट त्याने घेतली. सोन्या गायकवाड बाद झालाय, उदय घरत बाद झालाय. मैदानात केतन मेहर खेळतोय. अगोदरच्या ओव्हरमध्ये अजय ठाकूरने फक्त धावा दिल्या 8. फटका फसलाय, एक्स्ट्रा कव्हरला प्लेयर, बिडॉपच्या दिशेने बॉल चाललाय, परंतु एकच धाव. नेक्स्ट मॅच 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील. जय माता दी दिघोडे टीमचा कॅप्टन आहे विश्वजित, बलस वाटते काल खेळलाय. आणि
अभिजित माफिया साबी, अभिजित ठाकूर टीमचा कॅप्टन आहे आणि आयकॉन प्लेयर आहेत या टीमचे ओमकार देसाई आणि राहुल जोगाडिया आणि त्यांच्या विरोधात RCC पेठ ओमकार पाटील, मुरबी आणि अंगद पाटील इनामपुरी. दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं. एक डाव इथे घेतले. एकरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचला 20 वरती. थर्ड ओव्हरमध्ये दत्ता गोलंदाजीला चांगली गोलंदाजी केली. फिल्डिंगमध्ये देखील चांगली कामगिरी दाखवले. 1 सोल्युशन 40+ या टीमने. गती कमी केली होती. फक्त एकच धाव. आक्रमण होत नाहीये. चांगली गोलंदाजी केली. या संधी प्रकाशात आक्रमण करणं थोडं कठीण काम आहे. फ्लडलाईट चालू आहेत यात शंका नाहीये, परंतु वरती आपण पाहिलं तर अवकाशात कुठे अंधार झालाय. हा जो संधी प्रकाश आहे नेहमी फलंदाजांना त्रास देतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या गोष्टी नक्कीच अनुभवायला मिळतात. धावसंख्या 21. पाठ टाकलेला हा बॉल समोर खेचण्याचा प्रयत्न. वाडिश लॉंगॉनला चांगला झेल. केतन मेहर बाद झाला. अजय ठाकूरने झेल घेतलाय. फलंदाज बाद. अंदाजी राहिले 1 सोल्युशन आणि परफेक्टली त्यांना सोल्युशन मिळालंय की GS घरात वरचे ओळे संघाच्या विरोधात आपल्याला नक्की कोणत्या लाईनवरती बॉलिंग करायचे. फुल्लर लेनचे चेंडू खास करून या गोलंदाजांनी त्याचा वापर केलाय आणि त्यावरती ते सक्सेसफुल देखील राहिलेत. केतन मेहर त्याच्या बॅटमधून धावा आल्या, परंतु तो आता माघारी परतला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते संजय म्हात्रे. कामोठेचा आणखी एक स्टार खेळाडू. अनेक मैदानं गाजवलीत या सर्वच खेळाडूंविषयी काय म्हणावं. कित्येकांना प्रचंड अनुभव आहे. कित्येक स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. एके हाती स्पर्धा जिंकल्यात, एके हाती सामने जिंकवलेत. असे सामने त्यांनी आपल्याकडे झुकवलेत की त्याचा आपण विचारही करू शकत नाही, कारण क्रिकेटचा खेळ हा भन्नाटच आहे. कालही 9 चेंडूंमध्ये 4 धावा. दत्ताने काल चांगली गोलंदाजी केली होती. तोच दत्ता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु संजय जास्त काही करू शकला नाही. आणखी एक निर्धाव चेंडू टाकतोय दत्ता. दत्ताला एक्झॅक्टली ठाऊक आहे की टप्पा कुठे टाकायचा आणि त्याचा पत्ता देखील ठाऊक आहे. 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा दिल्यात. धावा आहेत 21. आक्रमण करावं लागेल वरचे ओळे संघाला. गरज आहे त्याची. किमान 40 पर्यंत पोहोचावं लागेल. संजय म्हात्रेकडे ती कॅपॅसिटी आहे. आक्रमणाशिवाय आता पर्याय नाही. दमदार फटका. संजय म्हात्रे मिड विकेटच्या दिशेने. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. सन्माननीय गणेश गणेशजी म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबरीने ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब, आपणास विनंती की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. अजनबी स्पोर्ट्स ओळेमध्ये आयोजित या स्पर्धेमध्ये अजनबी स्पोर्ट्स चषकामध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण मंचावरती विराजमान व्हावं. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 27. आक्रमणाचा आपण उल्लेख केला आणि शेवटच्या चेंडूवरती संजय म्हात्रेच्या बॅटमधून षटकार आला. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किमान 40 ते 45 धावा असायलाच हव्यात. लास्ट ओव्हर आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 27. पहिल्या ओव्हरमध्ये धावा 10 आल्या. अजय ठाकूरने धावा दिल्या. सेकंड ओव्हरमध्ये 8. या ओव्हरमध्ये दत्ताने 5 चेंडूंपर्यंत फक्त 3च दिल्या होत्या. लास्ट बॉलवरती संजयने षटकार खेचला. 27 झाल्या. लेफ्टी बॅटर आक्रमक असतात, घातक ठरतात गोलंदाजांच्या विरोधात. पाहूया कितपर्यंत आक्रमण करेल तो निनाद तारेकर. लास्ट ओव्हर मिथुन आला. मिथुनचा हा फटका, मिथुनच्या विरोधात मारलेला हा फटका कव्हरच्या दिशेने अगदी सीमा लगत. चेंडू अडवतोय, फेक होईल आणि 2 धावा इथे घेतल्यात. 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचेल 29 वरती 29.
हाच तो मिथुन आहे ज्याने सोन्या गायकवाडला बाद केलं रनआउटच्या स्वरूपात. पहा फिल्डिंग फार महत्त्वाची आहे. कोणत्याही स्तरावरती तुम्ही खेळा, कोणताही फॉर्मॅट तुम्ही खेळा, फिल्डिंग शिवाय कधीच तुमचा बचाव होऊ शकत नाही. 29 धावा लास्ट ओव्हर. वेगवान चेंडू पुन्हा एकदा फुल्लर लेनचा बॉल इथे हाताळला जातोय. बॉल चाललाय कव्हर्सला. फक्त एकच धाव. धावसंख्या 30. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही पुढच्या टीम RCC पेठ आणि जय माता दी दिघोडे. तुम्हाला टॉससाठी यायचंय. लास्ट ओव्हर. DJ सँडी अर्थातच DJ SDC साईनेट ओवळे. 24 लाईव्ह इव्हेंट्स. आमचे गुणसंख्या लेखक उमेशजी भोईर. हा वेगवान चेंडू होता मिथुनचा. या वयामध्ये हा वेग, तो देखील शॉर्ट रनअपने. खांद्यात अद्यापही तीच मजबूती आहे, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. वेगवान चेंडू होता मिथुनचा. थोडी गती कमी केली. एक्सपिरियन्स दाखवत असताना, एक्सपिरियन्स ते यांच्याकडे प्रश्नच येत नाही. एक्सपिरियन्स नावाचा कंगवा त्यांच्याकडे के जरी गेलेले असले तरी सुद्धा अनुभवाचा कंगवा त्याच्या प्रत्येकाकडे. फक्त एकच धाव. धावसंख्या 31. किमान 40च्या आसपास. 36, 37, 38, 39, 40. पाहूया शेवटचे 2 चेंडू. निनाथ कितपत आक्रमण करेल. लेफ्टी बॉलर त्याच्या विरोधात आहे. मिथुन पुन्हा एकदा वेग इथे दाखवत असताना मिथुन. चांगली गोलंदाजी. काय बॉलिंग अटॅक राहिलाय वन सोल्युशनचा. लास्ट बॉल आहे. मिथुनने आतापर्यंत 3 दिल्यात. एकाच षटकार येईल का. लास्ट ओव्हरमध्ये तेच होतं. दत्ताने 5 चेंडूमध्ये 3 दिल्या होत्या. संजयने षटकार केसला होता. समोर मारलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. चांगला झेल त्याने घेतलाय. अमितने झेल घेतला. शेवटच्या बॉलवरती आले विकेट. मिथुनने सुरुवात चांगली केली होती. सोन्या गायकवाडला त्याने रनआउटच्या स्वरूपात बाद केलं आणि त्याच मिथुनने लास्ट ओव्हरला फक्त धावा दिल्या 3. 1 विकेट त्याने घेतले. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या ती 31. 32 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय. GS घरत वरचे ओवळे संघाच्या वतीने वन सोल्युशन नेरूळ संघाच्या विरोधात. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूंमध्ये 32 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. GS घरत वरचे ओळे संघाकडून वन सोल्युशन नेरूळ संघाच्या विरोधात. चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 10. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 8. तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या त्या 4. अर्थातच त्यामध्ये एक लेग बाईटची होती. नेक्स्ट मॅच जय माता दी दिघोडे. जय माता दी दिघोडे टीमचा कॅप्टन आहे अभिजित ठाकूर छोट्या आणि या टीमकडे 2 आयकॉन प्लेयर आहेत. ओमकार देसाई आणि त्याच्या साथीला आहे तो राहुल जोगाडिया. आणि RCC पेठ या टीमचा आपण विचार केला तर ओमकार पाटील मुरबी भन्नाट फॉर्ममध्ये आणि त्याच्या साथीला आहे तो इनामपुरीचा अंगद पाटील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी या.
दुसऱ्या डावाला दुसऱ्या अंकाला आपण इथे सुरुवात करतो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करतो. या आपण आवाज ऐकूया सुधागडचा, अर्थातच निलेश नाईक यांना. सन्माननीय दयानंदजी म्हात्रे साहेब आणि सुनीलजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. माजी सरपंच ओळे ग्रामपंचायत, आपलं सहर्ष स्वागत. आपणास विनंती आहे आपण मंचावरती यावं. नमस्कार, गुड इवनिंग. आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है अजनबी स्पोर्ट्स ओळे आयोजित अजनबी स्पोर्ट्स ट्रॉफी 2025 टेनिस बॉल क्रिकेट की गरिमा का स्तर ऊंचा उठाने वाली ये क्रिकेट प्रतियोगिता और आज का एक बेहतरीन शाम. और ये शाम किसके नाम रहेगी? 40+ का ये पहला मुकाबला हमने देखा. हमारे स्टैटिस्टिशियन उमेश जी भोईर, एक सीनियर हमारे स्कोरर, वो बताते हुए कि 8 रन प्रति ओवर 32 का लक्ष्य रखा है. चलिए, ज़िंदगी का जश्न कुछ इस तरह मनाते हैं, कुछ अच्छा याद रखते हैं, कुछ बुरा भूल जाते हैं. और क्रिकेट हमें अच्छा ही सिखाता है, क्रिकेट हमें लड़ना सिखाता है, क्रिकेट हमें झगड़ना सिखाता है और क्रिकेट हमें संघर्ष करना सिखाता है. उमेश सर, अगर ट्रॉफी की बात करें ना तो वो गदा दिखाई दे रही है. टेस्ट क्रिकेट में WTC की जो गदा होती है वो उठाने का प्रयास भारतीय टीम ने कई बार किया है. चैंपियंस ट्रॉफी की भी शुरुआत हुई है. कल भारत और पाकिस्तान एक पारंपरिक प्रतिद्वंदी के विरोधी में मुकाबला होगा. तो 24 लाइव इवेंट्स के सभी टीम द्वारा आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है. मराठी की मीठी वाणी कर्जत के सुपूत आदरणीय समीर जी सोमने सर, इनकी आवाज़ पहले सत्र में सुनी और यहाँ पर हमें बोलने का मौका समीर दादा म्हात्रे इन्होंने दिया. इनके लिए उनका भी हार्दिक हार्दिक आभार. बत्तीस का टोटल. पहली शुरुआत काफ़ी बढ़िया रही है. 40+ की ये खिलाड़ी है. क्रिकेट में अपना तन मन धन और लगभग 20-22 साल का जीवन व्यतीत कर उमेश दादा इन्होंने क्रिकेट को खेला है. और आज 32 रन बनाने की जद्दोजहद करनी होगी. जीत का जुनून और जस्तुजुद लेकर दोनों ही सलामी बल्लेबाज माजिद बलोच और अली, जिनके चेहरे पर मुस्कान रहती है खिली खिली, नाम है उनका अली. शॉट थर्ड मैन, गली पॉइंट, एक शॉट कवर, मिड ऑफ मिड ऑन, दायरे के अंदर शॉट स्क्वायर लेग, फील्ड प्लेसमेंट, दोनों ही हमारे अंपायर तैयार, फ्लड लाइट्स तैयार. पनवेल नगरी, रायगढ़ डिस्ट्रिक्ट, छत्रपति शिवाजी महाराज इनकी ये स्वराज की भूमि. पहली ओवर लेकर गेंदबाजी की बागडोर मंगेश. लेफ्ट आर्म राउंड विकेट और बहुत ही खूबसूरत शॉट, स्वीप का एक बेहतरीन चौका. स्वैग से किया है गेंदबाज का स्वागत. खूबसूरत ये शॉट. रोहित शर्मा की झलक कहीं ना कहीं हमें नज़र आती हुई. उमेश ज़्यादा कई खिलाड़ियों के जो स्ट्रोक्स होते हैं उनके वो ट्रेडमार्क स्ट्रोक होते हैं. माजिद बलोच, बलूचिस्तान की याद ताज़ा करने वाले ये निकनेम, मेरी बड़ी मंशा है वहाँ जाने की. इस बार धीमी गति की गेंद थी, सम्मान दिया. और क्रिकेट में आपको अटैक और डिफेंस का एक सम्मिश्रण मेल देखने को मिलता है. शॉट गली में गेंद जाती हुई काफ़ी तेज़ कदमों के साथ ये रन पूरा हुआ. रनों की संख्या 5 पर आती हुई. विराट कोहली का ये जन्म दिनांक, और विराट कोहली अभी भी संघर्ष कर रहे हैं अपने फॉर्म में वापसी करने के लिए, लेकिन 81 शतक जिनके नाम है वो वापसी करना ज़रूर जानेंगे. कल उनका खेल देखना बहुत ही रोचक रहेगा. इस बार बाजू को खोला, गेंद को काऊ कॉर्नर और लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. गानों में चित्रहार, ये कड़क प्रहार, गेंद सीमा पार तो मिलेंगे रन 4. वाह, क्या गाने बजा रहे हैं.
तो यहाँ पर एक शेर हमें याद आता हुआ, वो भरा नहीं है भावों से बहती जिसमें रसधार नहीं, वो हृदय नहीं वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं। तो भारत माता को वंदन कर कर, शेतकरी वर्ग, हमारे कामगार वर्ग, इनको नमन कर कर मैच की शुरुआत। शानदार 2 चौके हमने देखे और दोनों ही चौके लाजवाब रहे। फील्डर के पास ज़्यादा मौका था नहीं और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। इस बार फुलर लेन की गेंद लोअर फुल टॉस को सीधे वी में खेला, बिल्कुल बल्ले की घनक और रन मिलते हुए 4। ये छलक 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 शानदार चौका। बल्लेबाजी प्रॉपर और ये शॉट लगा है सुपर से भी ऊपर, शानदार चौका। वाह वाह भाई वाह, वाह भाई वाह, ओवर्स टू कवर्स खेला है, दिल बाग बाग हो उठा है। शानदार ओवर की शुरुआत, पावर प्ले की ओर में किस तरह से बल्लेबाजी की जाती है उसका जीता जागता उदाहरण पेश करते हुए माजिद बलोच। 4 चौके, चारों ही अली भाई ने ये 3 लगातार चौके लगाए हैं। शानदार 3 चौके लगाकर चौकों की मानो झड़ी सी लगा दी है और रनों की संख्या छलांग लगाती हुई हमें 17 रनों पर। जय माता दी दिगोड़े वर्सेस आरसीसी पेट। जय माता दी दिगोड़े और आरसीसी पेट टीम के कप्तानों से विनम्र विनती रहेगी कि आपको टॉस बॉक्स में आना है। कमाल की ओवर, लेफ्ट आर्म राउंड विकेट हो रहे हैं, कोण के साथ बाहर की तरफ निकालने का प्रयास जरूर किया है मंगेश सालुंखे ने, लेकिन 17 रन वाली ओवर। शॉर्ट पिच गेंद, थोड़ा सा टाइमिंग मिस हुआ, फाइन लेग को क्लियर किया, शॉर्ट फाइन लेग पर फील्डर थे, डीप में कोई खिलाड़ी न था, चौका मिलता हुआ। शानदार लगातार का ये चौथा चौका लगता हुआ अली, जिनके चेहरे पर मुस्कान होती है खिली खिली। युगे संपुनी जातील काय वर्णावी तुमची गाथा, तुमच्या प्रताप तेजा पुढे शिवराया सदैव नतमस्तक अमुसा माथा। तो आइए जय माता दी दिगोड़े और आरसीसी पेट टीम को विनम्र विनती करना चाहेंगे कि आपको टॉस के लिए आना है। यश इंटरप्राइजेस आरसीसी पेट और जय माता दी दिगोड़े, इन 2 टीमों के बीच अब अगली भिड़ंत रहेगी। लेकिन 32 का ये टोटल था, पहले ओवर में ही 21 रन आ चुके हैं। अली 16 पर खेलते हुए और माजिद बलोच जिन्होंने 4 के साथ शुरुआत की थी वो 5 पर खेलते हुए अब संघर्ष करना होगा। और रायगढ़ टेनिस क्रिकेट बॉल जगत के विस्मयकारी स्पिनर, जिनमें मुथैया मुरलीधरन भी हमें नज़र आते हैं और शेन वॉन भी नज़र आते हैं, अनिल कुंबले भी नज़र आते हैं, ऐसे एक सीनियर खिलाड़ी रघु परदेशी। लेकिन अब उनको वो गाना याद रखना होगा, तुम तो ठहरे परदेसी। विकेटों की तलाश है, 32 का टोटल है, अभी भी 18 गेंदों में मात्र 11 की जरूरत है, विकेटें निकालनी होगी। ये सूझबूझ भरा क्रिकेट में आए दिन आप तलवार नहीं चला सकते, कभी कभी सुई से भी काम चलाना पड़ता है। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रनों पर 24 लाइव इवेंट्स पर यह पूरा मुकाबला आप देख रहे हैं रघु परदेशी गेंदबाजी पर। मॅच संपण्याच्या अगोदर जर यश 11 आरसीसी पेट या संघाचा संघनायक आला नाही तर त्यांना दंड म्हणून जय माता दी दिगोडे संघाला टॉसविन दिला जाणार आहे। यश एंटरप्राइजेस आरसीसी पेट संघाच्या संघनायकाला विनंती वजा सूचना असेल आमच्याकडून, जर तुम्ही मॅच संपण्याच्या अगोदर आला नाहीत तर जय माता दी दिगोडे संघाला नाणेफेक विन दिली जाईल। लेकिन इसी बीच हाफ ट्रैकर गेंद थी, पीछे गए, वेट को ट्रांसफर करते हुए डीप फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में से, जहां पर महेश दादा और राकेश दादा का बैनर हमें नजर आता हुआ, उस पर खेल दिया है। अजनबी स्पोर्ट्स सोहळे आयोजित अजनबी स्पोर्ट्स ट्रॉफी 2025 की यह शानदार शाम। पहले ओवर में 21 रन आए थे, उसके बाद सिंगल आया। ये देखिए पॉपिंग क्रीज के बिल्कुल
बाहर से इस शॉट को खेला है, डॉट बॉल ये। निराश होंगे, लेकिन निराश होना ही पड़ता है, ऐसे शॉट्स आप नहीं लगा सकते आईसीसी के लॉ द्वारा। अगर हम देख सकते हैं तो पहली ही ये जोड़ी है और पहली जोड़ी कमाल की A1 जोड़ी की तरह 22 रन उन्होंने बना डाले हैं। अभी भी रघु परदेसी जीत के तलाश में है। 10 रनों की मात्र ज़रूरत है, 15 गेंदें शेष हैं। 1-2 बिंदी खेले तो कोई मलाल नहीं रहेगा। बल्लेबाजी करने वाले माजिद बलोच और अली को, अली 16 पर खेलते हुए। अली द्वारा ये दुधारी तलवार रिवर्स का प्रयास किया था। रिवर्स और स्विच इट में काफ़ी अंतर होता है। जब आप स्टांस बदलते हैं तो स्विच इट होता है, और बगैर स्टांस बदले अगर बल्ला उल्टा चलाते हैं तो उसे रिवर्स स्वीप कहा जाता है। बढ़िया गेंद, स्लाइस किया था, रनआउट का प्रयास। ओहो हो, ये खराब थ्रो। ओ माय गॉड, कहाँ गलती हुई ये बार बार जानेंगे। एक सेट बैटर को बिल्कुल रनआउट किया था शॉर्ट फाइन लेके फील्डर द्वारा। अगर थ्रो सही तरीके से होता तो ये कुछ अनहोनी हो सकती थी, विकेट गिर सकता था। लेकिन क्रिकेट में ये प्रेडिक्शन आप फेल नहीं कर सकते। थोड़ी सी गलती इस बड़े प्रतियोगिता में आपको बड़ा दंड दे सकती है। रघु परदेशी द्वारा इस बार बैकफुट पर गए, स्लाइस किया था, गेंद डीप पॉइंट पर जाती हुई दूर से फील्डर स्वीपर कवर के आते हुए तेजी के साथ रन चुरा लिया है। थोड़ी सी चोट उनके पैर में ऐसा लग रहा है, नी ऑपरेशन हुआ है। और मैंने बगैर बताए आपके तुझे लगा कि उनका पैर जो थोड़ा सा दर्द से करा रहे हैं। युवराज सिंह की याद ताज़ा, 2011 का विश्व कप। 2 ओवर का खेल समाप्त और पहले ओवर में 21, दूसरे ओवर में 4, कुल मिलाकर रनों की संख्या 25 रन बगैर किसी विकेट के। हेलो 25, ये तारीख भारतीय क्रिकेट के लिए उमेश दादा बहुत ही मायने रखती है। 25 जून 1932 कर्नल C.K. नायडू के नेतृत्व में भारतीय क्रिकेट का शुरुआत हुई। 1952 में भारतीय टीम को पहली जीत मिली, पाकिस्तान को भी हराया। और 25 जून 1983 में तीसरी बार विश्व कप जीतने का वेस्ट इंडीज़ का सपना तोड़कर भारतीय टीम विश्व विजेता बनी। यश 11 RCC पेठ संघाला हा शेवटचा आणि अंतिम कॉल असेल। यश एंटरप्राइजेस RCC पेठ, यश एंटरप्राइजेस RCC पेठ म्हणजे सोहेल शेख यांना विनंती असेल की टारगेट 32 का है, 12 गेंदों पर 7 की जरूरत। जय माता दी दिगोड़े के कप्तान यहां पर आ चुके हैं। यश एंटरप्राइजेस RCC पेठ टीम के कैप्टन से विनती रहेगी कि आप अगर इस इनिंग के पहले नहीं आते हैं तो जय माता दी दिगोड़े टीम को टॉस विन दिया जाएगा। समय की बात है, हार्ड ट्रैकर गेंद थी, पुल किया था, थोड़ा सा टाइमिंग गलत हुआ, निचले स्तर पर गेंद लगी। 1 रन तो पूरा किया है, लेकिन क्या इस सपना को पूरा करेंगे? खेलते हैं जैसे मदन मंजीरी, और क्या इस प्रतियोगिता को जीतने का सपना होगा उनका पूरा? अपने कप्तान की जो मंशा है वो क्या पूरी करेंगे? विकेटकीपर अपने गेंदबाज से बात करते हुए कि कहाँ पर आपको गेंदबाजी करनी है। संजय वास्कर गेंदबाजी की बागडोर संभालते हुए 26 रन स्कोर बोर्ड पर, रन संख्या 26। फील्ड में परिवर्तन करते हुए 40+ के खिलाड़ी है, एडजस्ट कर रहे हैं कि कहाँ से विकेटें निकाली जाएं। टेस्ट क्रिकेट की बात करें तो एक सेशन में अगर विकेटें गिरती हैं तो विकेटें गिरती ही जाती है, लेकिन टेनिस बॉल क्रिकेट में ऐसा बहुत ही कम होता है। सिली मिड विकेट, जोरदार अपील, रिवर्स का प्रयास किया था, पैर से गेंद टकराई है, अंपायर ने बल्ले से गेंद टकराई है, अंपायर ने खारिज किया। अपील में विश्वास भी था, उत्साह भी था, लेकिन अंपायर ने यह देख लिया था कि बल्ला ब्रश हुआ है। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन। इस बार बहुत ही खूबसूरत ड्राइव स्ट्रेट की दिशा में, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए, लेकिन एक ही रन। 10 गेंदों में 5 की ही, 9 गेंदों में 4 रनों की ही मात्र ज़रूरत है। वन सोल्यूशन नेरुल को, उन्होंने सोल्यूशन तो ढूंढ लिया है। इस बार बहुत ही खूबसूरत कट शॉट, थोड़ा सा पीछे गए, ड्रिबन किया शॉट को। बल्ले का फेस है जो मुखड़ा होता है क्रिकेट में, उसे खोलते हुए डीप पॉइंट पर गेंद जाती हुई 1 मिला, उसके बाद 2 मिले, और देखते देखते तीसरा रन भी मुकम्मल करते हुए माजिद बलोच और अली की बल्लेबाजी देकर तालियां वन सोल्यूशन के खेमे में हमें नजर आता हुआ। 31 रन स्कोर बोर्ड पर।
स्कोर इज लेवल, 1 रन की मात्र ज़रूरत है। 1932 भारतीय क्रिकेट का श्री गणेशा, 1952 में पहली जीत, सन 1792 में पहला क्लब स्थापित हुआ, बॉम्बे जिमखाना में पहली गेंद गिरी और अभी भी पहली जीत की तलाश में। दोनों ही टीमें बाजों को खोलते हुए एक विनिंग शॉट और इसी के साथ 10 विकेटों से भव्य विजय हासिल की। बहुत ही खूबसूरत ये वन सॉल्यूशन नेहरू की टीम का क्षेत्र रक्षण रहा, गेंदबाजी रही और बल्लेबाजी तो वाह भाई वाह, अली का बल्ला करेगा हल्ला और वन सॉल्यूशन नेहरू की जनता कहेगी वल्ला वल्ला। माशाअल्लाह, शानदार बल्लेबाजी, 10 विकेटों से शानदार जीत। पहला मुकाबला हमने देखा, मैच समरी देखिए। जीएस घरत वर्चे ओले 40+ का ये मुकाबला 31 रन 4 ओवर में उन्होंने बनाए। 12 गेंदों में 17 रनों की एक बेशकीमती पारी केतन मेहर ने जरूर खेली, लेकिन उसके बाद मध्यक्रम के बल्लेबाजों द्वारा ज़्यादा साथ मिला नहीं और वन सॉल्यूशन नेरुल के बल्लेबाजों ने, अली ने 20 रन बनाए 11 गेंदों पर और माजिद ने उनका बेहतरीन साथ देकर 6 गेंदों पर 12 रन देकर एक आसान सी जीत हासिल की। 2.5 ओवर में ये जीत का सिलसिला हुआ 10 विकेटों के साथ और मैन ऑफ द मैच गोज टू, नो डाउट, जिनके चेहरे पर मुस्कान रहती है खिली, नाम है उनका अली। हॅलो, आयोजकांच्या सूचनेनुसार मॅच समाप्त होईपर्यंत RCC पेठ संघ या ठिकाणी उपस्थित झालेला नाहीये, कर्णधार उपस्थित नाहीये, जो निर्णय तुमच्यापर्यंत सुपूर्द करण्यात येत आहे तुम्ही उपस्थित राहिला नाहीत, त्या कारणास्तव जय माता दी दिगोडे या संघाला मात्र टॉस विन इथे घोषित करण्यात येत आहे। पाहुण्यांचा सत्कार आपण इथे करतोय।